दादांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावरून वादळ उठलंय। पटेल आणि तटकरेंनी आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये अधिकार कार्यकारी अध्यक्ष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना देण्याचा उल्लेख आहे। त्यावरून सुनेत्रा पवार नाराज झाल्याची माहिती आहे। त्या पत्राला सुनेत्रा पवारांनी सुद्धा नवीन पत्र लिहून या ठिकाणी आयोगाला लिहिलेलं आहे। पाहूयात त्यावरचा एक रिपोर्ट। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्या नाराजीची झलक त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रातूनही स्पष्टपणे दिसतेय। या पत्रावर दोघांच्याच नावासमोर पेनाने पदाचा उल्लेख केलाय। सुनेत्रा पवारांच्या नावासमोर अध्यक्षा आणि शिवाजीराव गर्जेंच्या नावासमोर खजिनदार असं लिहिलंय, तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाहीये। विशेष म्हणजे पत्र सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रानंतर लिहिलंय। अजितदादांच्या निधनानंतर 16 फेब्रुवारीला पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, ज्यात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणजे प्रफुल्ल पटेलांना अध्यक्षांचे अधिकार देण्यासंदर्भातला उल्लेख असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार नाराज असल्याची चर्चा आहे। त्यातच त्या तडकाफडकीनं दिल्लीमध्ये आल्यानं आणखी भुया उंचावल्यात। आधी दोघांच्याही पत्रामध्ये काय आहे ते पाहूयात। 16 फेब्रुवारीचं प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं पत्र। राष्ट्रीय अध्यक्षांच्या गैरहजेरीत राष्ट्रीय अधिवेशनाचं अध्यक्षपद राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपद भूषवतील। अचानक परिस्थितीमध्ये राष्ट्रीय समितीद्वारे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होईपर्यंत राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नियमित कामकाज पार पाडतील। 10 मार्चला सुनेत्रा पवारांनी लिहिलेलं पत्र। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याचं सुनेत्रा पवारांनी पत्रात म्हटलंय। 26 फेब्रुवारीला निवड झालेल्या सर्वसाधारण सभेची माहिती दिली आहे। 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान निवडणूक आयोगाकडे आलेलं कोणतेही पत्र ग्राह्य धरू नये। पत्रात सुनेत्रा पवारांनी कार्यकारिणीच्या सदस्यांची नावं दिली आहेत, मात्र यात पटेल आणि तटकरेंच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही। आता यावर सुनेत्रा पवारांना पत्रकारांनी प्रश्न केलेत, मात्र त्यांनी यावर मौन बाळगलंय। तुम्ही प्लीज काही कोण कारण प्रफुल्ल पटेलांचं पद नाहीये आवश्यक। दिल्ली दौऱ्यामध्ये सुनेत्रा पवारांसोबतच प्रफुल्ल पटेलही दिसले नाहीत किंवा तटकरे सुद्धा नव्हते। पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना विचारलं, प्रफुल्ल पटेल आपल्यासोबत का नाहीत? तर त्यावर तुम्हालाच माहिती असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवारांनी दिली आहे। त्यांची सुनेत्रा वहिनींना त्यांनी काय म्हणालं काय नाही, शेवटी सुप्रीमो जो असतो तो राष्ट्रीय अध्यक्ष असतो। राष्ट्रीय अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतलेला असेल तो त्यांचा निर्णय आहे। मला वाटतं त्यांनी काही विचार करून निर्णय घेतला असेल तर त्यांना माहिती। त्याच्या बाबतीमध्ये ते पक्षात बैठक करतील, त्याच्यावर चर्चा करतील, त्याच्या चर्चा झाल्यानंतर ते सांगतील काय कशासाठी मी हा निर्णय घेतला का नाही घेतला। त्यांचे एक स्वतंत्र पक्ष आहे। सुनेत्राताई पवार त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा पवार यांच्यानंतर। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी होते। नव्या रचनेमध्ये सुनेत्राताई पवारांचे ते सहकारी असतीलच असं नाही। तटकरे पटेलांच्या पत्रानंतर पक्षाच्या संविधानात बदल करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप झाला, पण सध्या या वादावर पार्थ पवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्षपदी कायम असल्याचं म्हटलं आणि ट्विट करत पटेल आणि तटकरेंबद्दलच्या बातम्या काल्पनिक असल्याचं म्हटलंय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंबद्दल लक्ष करणाऱ्या बातम्या काल्पनिक आहेत। त्यांची अनेक वर्षांची निष्ठा आणि नेतृत्व आम्हाला मार्गदर्शन करत आहे। ज्येष्ठ नेत्यांना अशा बनावट वादात ओढणं दुर्दैवी आहे। पार्थ पवारांनी काल्पनिक वाद म्हटलं असलं तरी काही प्रश्न उपस्थित होतातच। दादांच्या राष्ट्रवादीमधला अंतर्गत पत्रव्यवहार तसा कॉन्फिडेन्शियल होता, पण गेल्या आठवड्यात अधिवेशन सुरू असतानाच रोहित पवारांनी ही बाब उघडकीस आणली। सुनेत्रा पवारांचं पत्रच रोहित पवारांनी माध्यमांना दाखवलं आणि कुणावर विश्वास ठेवायचा
हे सुनेत्रा काकींना कळालंय असं म्हणत तटकरे आणि पटेलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. सुनेत्रा काकींना कळाली तेव्हा त्यांनी हे पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आणि स्वतः त्यांनी लिहिलेलं आहे की 28 जानेवारीपासून ते त्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जर कोणी त्या ठिकाणी पत्र कुठलंही दिलं असेल ते नल अँड व्हाईट त्या ठिकाणी ठरवावं. म्हणजे सुनेत्रा काकींना कदाचित जी गोष्ट दादांना माहीत होती, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास ठेवायचा नाही, हे काकींना कळलंय असं आम्हाला वाटतं. पत्रव्यवहार आणि त्यानंतरचा वाद यात तथ्य नाही असं पार्थ पवार म्हणाले. तशीच प्रतिक्रिया सुनेत्रा पवारही देऊ शकल्या असत्या. पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मौन बाळगलं. आता हे मौन नेमकं का, त्याचा अर्थ काय, हे राजकारणात तत्काळ कधीही समजून येत नाही. दिल्लीहून प्रमोद जगतापसह सुनील काळे, ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.